माझ्या सोबतच असं का होतं ना मला अजिबात कळत नाही. मी ना वर्षभर स्वतःला अजिबात पॅम्परिंग करत नाही, पण फक्त जुलै महिना असा असतो ना, त्या महिन्यात मी स्वतःला पॅम्परिंग करते. स्वतःसाठी काही ना काहीतरी मी घेत राहते. कारण जुलै महिन्यामध्ये ना माझा बर्थडे असतो. पण प्रत्येक वर्षी ना माझ्या बर्थडेला छोटं-मोठं असं काहीतरी होतं आणि माझा ना मूड ऑफ होतो बर्थडेच्या दिवशी. पण यावेळेस ना जरा जास्तच काहीतरी झालं. मला ना एक गोष्टीचा खूप त्रास होत होता आणि नेमकं ना माझ्या बर्थडेच्या टायमालाच तो त्रास जास्त झाला. म्हणून ना बर्थडेच्या आदल्या दिवशीच ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मला ना एक छोटीशी सर्जरी करावी लागली. सर्जरी छोटीच होती म्हणून ना सकाळी सर्जरी करून संध्याकाळी मला लगेच डिस्चार्ज दिलं होतं. मला मी घरी आले होते. मल्हार काही भेटायला आला नव्हता कारण तिथे लहान मुलं अलाउड नव्हते म्हणूनच. मी घरी येताच ना मल्हारने मला टाईट हग केलं कारण मल्हारने आजपर्यंत मला असं कधी हॉस्पिटलमध्ये बघितलं नव्हतं. त्यांनी व्हिडिओ कॉलवर बघितलं होतं ना, त्याला खूप प्रश्न पडले होते की मम्मीला काय झालं, मम्मी काय आहे दवाखान्यात, तर त्याला ना खूप प्रश्न पडले होते. मी आल्यावर ना त्याला थोडंसं बरं वाटलं आणि तो हसायला लागला. घरी आल्यावर ना फक्त रेस्टच करायचा होता. डॉक्टरांनी 10 दिवस कम्प्लिटली रेस्ट सांगितलं होतं. बाकी या वर्षीचा बर्थडे ना मी कधीच विसरणार नाही कारण या बर्थडेला ना मी खूप रडले. मी काहीच मला करता नाही आलं. मला ना एक गिफ्ट घ्यायचं होतं यावर्षी स्वतःसाठी, ते सुद्धा मला घेता नाही आलं आणि सकाळपासून ते घेऊन रात्रीपर्यंत मी रडतच होते कारण मला खूप त्रास होत होता. खूप पेन पण होत होतं मला. पण यावेळेस ना एका गोष्टीचं समाधान वाटतंय. आधी ना मी सगळ्या गोष्टी एकटीने सफर केल्यात, पण यावेळेस माझ्या हक्काची व्यक्ती माझ्या सोबत आहेत, माझी काळजी घेत आहे आणि असं कोण हक्काची व्यक्ती आपल्या सोबत असेल ना, आपली काळजी घेत असेल ना, आपल्याला खूप बरं वाटतं. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझी मम्मी. मी आजारी असताना पण ती मला सगळं टाइम टू टाइम करून, त्याला शाळा, ट्युशन वगैरे सगळं करून, काम करून घरी येऊन मला गरम गरम जेवण पण देते आणि माझी खूप काळजी घेते माझी मम्मी पण. माझी सर्जरी कसली झाली आहे ना हे मी युट्यूबच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेलच. आता थोडे दिवस छान आराम करते आणि लवकर बरी होऊन कमबॅक करते. लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन. आतासाठी बाय.